लोखंडेंना रासकर भारी, प्रभागात नवा उदय। महापालिका निवडणुकीसाठी आता चांगलंच वातावरण तापलंय। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रभागात आता लढतीही ठरल्यात। त्यामुळे प्रभागातील नागरिकच उमेदवारांची तुलना करतायत। मध्यवर्ती शहरातील महत्त्वाच्या म्हणजेच प्रभाग 12 अ मधील नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग मधून होत असलेल्या आरती रासकर विरुद्ध मंगल लोखंडे यांच्या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। हा प्रभाग आतापर्यंत नगर शहराच्या तुलनेनं सर्वाधिक लक्षवेधी राहिलाय। येथील निवडून येणारे उमेदवारही निर्णायकच असतात। या प्रभागात आरती रासकर यांनी प्रचारात घेतलेली आघाडी ही सूचक मानली जाते। आता प्रभागात नवा उदय होणार असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय। प्रभागातील जनसंपर्क हा आरती रासकर यांच्यासाठी जमेची बाजू ठरतोय। पाहुयात याबाबत सविस्तर। नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, तुम्ही पाहताय नगर न्यूज 24। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानं सर्वच प्रभागातील वातावरण ऐन हिवाळ्यातही तापलेलं आहे। त्यात मध्यवर्ती शहरातील म्हणजेच माळीवाडा परिसरातील लढत ही लक्षवेधी ठरणार आहे। प्रभाग 12 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आरती रासकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंगल सुनील लोखंडे यांच्यामध्येच प्रामुख्यानं हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच आरती रासकर यांनी प्रभाग पिंजून काढलाय। प्रभागातील असलेला जनसंपर्क, केलेली विकास कामं ही आरती रासकर यांच्यासाठी निर्णायकच ठरणार आहेत। उच्च शिक्षित असलेल्या आरती रासकर यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी आणि प्रभागातील निकाल सांगून जातोय। प्रभागात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून रासकर यांनी प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। जनहितासाठी आणि समाजासाठी राबवत असलेल्या विकास कामांमुळेच मतदारसंघातील नागरिकांच्या खास आग्रहाखातर आरती रासकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय। आरती रासकर यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे प्रभागात नवा उदय होईल असं नागरिक आता खासगीत बोलू लागलेत। परंतु या प्रभागातील निकाल पाहण्यासाठी आपल्याला महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीची वाट पाहावी लागणार आहे। इतकंच। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा